हॅलो स्टुडंट्स, वेलकम पुन्हा एकदा सक्सेस अकॅडमीच्या फिजिक्सच्या या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण थोडासा प्रयत्न करतोय की ऑनलाईन दररोज थोडं काय होईना आपण त्याचं रिव्हायझन करावं. तर आतापर्यंत आपण रोटेशनल डायनॅमिक्स म्हणजे थोडक्यात त्यातला जो पार्ट चालू आहे तो सर्क्युलर मोशन, बरोबर आहे. तर ह्याच्यातला आपण कम्प्लीट करत 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 अशा भागाला पोहोचलोय. काल आपण लेक्चरमध्ये बघितलं की जर एखादं व्हेकल कुठले असेल, कार असेल वगैरे, तर ते एका कर्व रोडवरती चाललेलं आहे. कसं चालू आहे? कर्व रोडवरती. कर्व रोडवरती जर जर तुमचा रस्ता कसा असेल, सपाट असेल, मी मराठीत म्हणेन की सपाट असेल, गुळगुळीत असेल, म्हणजेच हॉरिझॉन्टल असेल, आणि त्याच्यावरनं जर व्हेकल आपलं चाललं असेल तर त्या केसमध्ये आपण काल बघितलं की मॅक्झिमम स्पीड सगळ्यात जास्त हा घर्षण म्हणजे थोडक्यामध्ये या ठिकाणी याचं कुठलंही स्लिपिंग न होता ही जास्तीत जास्त किती स्पीड जाऊ शकते त्याचा फॉर्म्युला दिल्यावर आपण केलता √μs/g. आठवते का? बघा मागच्याच लेक्चरला ऑनलाईनच्या Vmax is equal to √μs/g if vehicle is moving on a horizontal curve road. पण याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे जरा बघा बघू. मॅक्झिमम स्पीड जो आहे तो कशावरती डिपेंड आहे? तर हा 3 फॅक्टरवरती डिपेंड आहे. एक आहे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, त्या बाबतीमध्ये आपण काय करू शकत नाही, ते जे असेल तेच घ्यायला पाहिजे. त्यानंतर रोडचा कर्व जो आहे त्याचं रेडियस, हा रोड जो आहे याचा कर्वची रेडियस ही भौगोलिक असणार आहे, फिक्स असणार आहे, आपण करू शकत नाही. हा मात्र म्यूएस मात्र हा कसा मिळेल हे कोणावर अवलंबून आहे? तो फोर्स ऑफ फ्रिक्शनवर अवलंबून आहे. कशावर अवलंबून आहे? फोर्स ऑफ फ्रिक्शन. म्हणजेच आपण शेवटी जाऊन पोहोचलो कशाला? स्टॅटिक फ्रिक्शन वरती. आता मला सांगा, स्टॅटिक फ्रिक्शन हे प्रत्येक ठिकाणी कॉन्स्टंट असतं का हो? कॉन्स्टंट नसतं. बघा समजा एखाद्या ठिकाणी रस्ता कमी गुळगुळीत असेल, कमी रफ असेल, खडबडीत असेल पण कमी असेल, त्या ठिकाणी फ्रिक्शन कमी होणार. पण एखाद्या ठिकाणी समजा टर्न घेत असताना जर आपल्याला रस्ता जास्त खडबडीत आहे, त्या ठिकाणी तुमचा फोर्स स्टॅटिक फ्रिक्शन कसं असणार आहे? जास्त असणार आहे. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे फ्रिक्शनची किंवा म्यूएसची ही कॉन्स्टंट नाही आहे. हा पहिला त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. आणि दुसरं म्हणजे फ्रिक्शन दरवेळेला मिळेल ह्याची आपल्याला गॅरंटी नाही. फ्रिक्शन हे कधीही रिलायबल नसतं. म्हणजे कसं बघूया, समजा इन रेनी डेज पाऊस पडला असताना त्याच रस्त्यावरती जर आपण जोरात टर्न घेतला तर आपण तो जोरात टर्न घेऊ शकत नाही, कारण त्या लिक्विडमुळे, वॉटरमुळे आपलं फ्रिक्शन काय होतं? कमी होतं. किंवा रोडवरती जर ऑइल पडला असेल, ऑइल टँकर जात असतात रस्त्यानं, त्यावरती ऑइल जर पडला असेल तरी देखील आपल्याला फ्रिक्शन मिळायची गॅरंटी नसते. आणि फ्रिक्शन नाही मिळालं म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स नाही, सेंट्रिपिटल फोर्स नाही म्हणजे सर्क्युलर मोशन नाही, म्हणजे टर्न बसणार नाही आणि गाडी काय व्हायची शक्यता असते? देयर इज पॉसिबिलिटी ऑफ स्किडिंग ऑर स्लिपिंग ऑफ द व्हेकल असते. मग हे जर टाळायचं असेल, हे जर आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला आणखीन एक सिस्टीम करायला लागते. त्या सिस्टीमला म्हणतात बँकिंग ऑफ अ रोड. काय म्हणतात? इट इज कॉल्ड एज बँकिंग ऑफ अ रोड. तर हा मी इथं वर्डिंग लिहितो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट इज कॉल्ड एज बँकिंग ऑफ अ रोड. इट इज कॉल्ड एज बँकिंग ऑफ रोड. आता बँकिंग म्हणजे पैशाचं बँकिंग नव्हे. आपल्याला बँक हा शब्द पैशाच्या देवाणघेवाणीवर माहित आहे, पण तो शब्द नाही. ऍक्च्युअल बँकचा अर्थ आहे चढ असणे, एखाद्या गोष्टीचं कडा चढ असणे. दॅट इज कॉल्ड बँक ऑफ रोड. म्हणजे काय केलं जातं? तर बघा समजा मी मगाचाच हॉरिझॉन्टल रोड काढतो, बरोबर? मगाचाच मी हॉरिझॉन्टल करतो. ही डायग्राम देखील इम्पॉर्टंट आहे. हा एक रोड आहे, बरोबर आहे. त्यानंतर हा मगाचाच मी रोड काढतो याच्यामध्ये. आता हा रोडचा आतला बाजू आहे. समजा रोडची थिकनेस जर मी काढली तर हा झाली आउटर साइड आणि हे झाली कुठली? इनर साइड. आणि ह्या ठिकाणी रस्ता काय असणार आहे? कर्व असणार आहे. तर ज्याला रोडचं बँकिंग केलं जातं म्हणजे काय केलं जातं? तर रस्त्याची जी आउटर साइड आहे जी आहे ती काही अँगलनी काय केली जाते? टिल्ट केली जाते. म्हणजेच काही अँगलनी इन्क्लाइन केली जाते. कोणापेक्षा? हॉरिझॉन्टल पेक्षा. कोणापेक्षा? हॉरिझॉन्टल पेक्षा जी आउटर साइड आहे ती काय केली जाते? सुटेबल अँगलनं काय केली जाते? इन्क्लाइन्ड केली जाते. सो दिस अरेंजमेंट इज कॉल्ड एज, हा जो अँगल आहे इट इज कॉल्ड एज, दिस अरेंजमेंट इज कॉल्ड एज बँकिंग ऑफ रोड. या अरेंजमेंटलाच काय म्हणतात? बँकिंग ऑफ रोड. आणि जो अँगल आहे ह्याला म्हणतात अँगल ऑफ बँकिंग. लक्षात घ्या, दिस अरेंजमेंट ऑफ रोड. रोडचं बँकिंग केलं म्हणजे काय केलं? तर आउटर सरफेस ऑफ रोड इज इन्क्लाइन्ड विथ सुटेबल अँगल ओव्हर द हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल पेक्षा काही अँगलनं आउटर सरफेस चढ करणं ह्या रोडच्या प्रोसेसलाच काय म्हणतात?
बँकिंग ऑफ रोड. आणि जो सुटेबल अँगल आहे, किती अँगलनं त्याला चढ केले, किती अँगल त्याला चढ केले, यालाच काय म्हणतात, अँगल ऑफ बँकिंग. मग अशा वेळेला गाडी तुमची हॉरिझॉन्टल नसणार आहे, अशा वेळेला गाडी देखील काय असणार आहे, अशी थोडीशी तुम्हाला तिरकी दिसेल. माझ्यामध्ये बऱ्याच वेळा पिक्चरमध्ये, टीव्ही मध्ये तुम्ही कार रेसिंग किंवा सायकल रेसिंग किंवा मोटरसायकल रेसिंग मध्ये बघित असेल, टर्न घेत असताना थोडासा असा बारीक चढ असतो बघा, दॅट इज कॉल्ड एज बँक ऑफ रोड. मग लक्षात ठेवा, आपल्याला नुसता रस्ता हॉरिझॉन्टल सोडून का चालणार नाही, कारण नुसता रस्ता जर आपण मगासारखा हॉरिझॉन्टल सोडला तर त्यावर आपण डिपेंड कशावर आहे, फ्रिक्शनवर. आणि फ्रिक्शन हे कॉन्स्टंट नसतंय किंवा प्रत्येक वेळेला ती मिळेल असं गॅरंटी नाही. फोर्स ऑफ फ्रिक्शन इज नॉट रिलायबल, ते विश्वासू नाही आहे, म्हणजे ऍक्सिडेंट व्हायची शक्यता जास्त असते. मग अशा वेळेला काय करतात, रोडचं बँकिंग करतात. काय करतात, रोडचं बँकिंग. मग आता ह्याच्या वेळेला जर बँक रोड असेल आणि या प्रोसेसला काय म्हणतात, बँकिंग ऑफ रोड. त्यानंतर ह्या अँगलला काय म्हणतात, अँगल ऑफ बँकिंग. आणि ह्या रोडला काय म्हणतात, बँक रोड. या रोडला काय म्हणतात, बँक रोड. लक्षात आलं याच्यामध्ये. आपण बँक रोडचा आता काय करायचं आहे, विमॅक्सचा फॉर्म्युला काढायचा आहे. जसं मगाशी आपण हॉरिझॉन्टल रोडचा काढला, तसं आता आपल्याला बँक रोडचा विमॅक्सचा फॉर्म्युला काढायचा. लक्षात येते, मी तर डायग्राम काढतो, लक्ष द्या जरा सगळ्यांनी. तर समजा हे बँकिंग ऑफ रोड आहे, या ठिकाणी व्हेकल आहे. आता हे व्हेकल मी दाखवलं, आउटर सरफेस काही अँगलनं काय झालाय, आउटर सरफेस जो आहे ते व्हेकल दाखवले, त्यामुळे थोडंसं असं टिल्ट दिसणार, म्हणजे तिरकं दिसणार. मग आता ह्या केसमध्ये हा जो अँगल आहे, तर लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला प्रत्येक बॉडीचा काय असतो, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. 11वी लक्षात आलं असेल. मग सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मधून आपण काय दाखवू शकतो, वेट दाखवू शकतो. वेट ही नेहमी काय असणार आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड असणार आहे. वेट हे कसं असणार, व्हर्टिकली mg. मग अशा वेळेला हे झाले ऍक्शन, हे झालं ऍक्शन. ऍक्शनला रोड काय करणार आहे, रिॲक्शन. पण रिॲक्शन नेहमी सरफेसला कसं असतं, परपेंडिक्युलर असतं, दॅट इज कॉल्ड नॉर्मल रिॲक्शन. मग इथं सरफेस कसा आहे, तिरका आहे. इथं सरफेस हॉरिझॉन्टल आहे, पण वरचा कसा आहे, तिरका आहे. त्यामुळे या ठिकाणी परपेंडिक्युलर म्हणजे ह्या प्रमाणे होणार. त्यामुळे ही झाली नॉर्मल रिॲक्शन झाली. ही काय झाली, आपली नॉर्मल रिॲक्शन. तर मी इथे जॉमेट्री जर कम्प्लीट केली, इथे थिटा असेल तर इथं पण थिटा होणार. हा झाला ह्याचा कॉम्पोनंट एन कॉस थिटा, आणि हा झाला कॉम्पोनंट एन साइन थिटा. हा याचा झाला कॉम्पोनंट एन साइन थिटा. लक्षात घ्या, या ठिकाणी आपण एक पॅरोग्राम जर कम्प्लीट केला तर लक्षात घ्या, हॉरिझॉन्टल जो कॉम्पोनंट आहे तो कुठला असणार आहे, एन साइन थिटा असणार आहे. आणि व्हर्टिकल जो कॉम्पोनंट असणार आहे तो कुठला असणार आहे, व्हर्टिकल जो कॉम्पोनंट असणार आहे तो असणार आहे एन कॉस थिटा. व्हर्टिकल कॉम्पोनंट एन कॉस थिटा, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट इज एन साइन थिटा, आणि दिस व्हर्टिकल डाउनवर्ड इज mg. म्हणजे तुम्हाला लक्षात आहे का बघा, जेव्हा एखादं व्हेकल बँक रोडवरनं टर्न घेत असते, त्यावेळेला ज्यावरती बेसिक दोन फोर्सेस काम करतात बघा, बेसिक दोन फोर्सेस काम करतात. कुठले दोन फोर्सेस, तर पहिला जो फोर्स आहे इट इज वेट mg, व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. दुसरं म्हणजे ऍक्शनला रिॲक्शन, दॅट इज कॉल्ड एज नॉर्मल रिॲक्शन एन. बरोबर, हे दोन बेसिक फोर्सेस काम करतात. पण एनचे आपण काय केले, दोन कॉम्पाउंड काढले. एनचे काय केले, आपण दोन कॉम्पाउंड काढले. त्यातला व्हर्टिकल कॉम्पोनंट कोण झाला, एन कॉस थिटा झाला. व्हर्टिकल कॉम्पोनंट कोण झाला, एन कॉस थिटा झाला. आणि हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट झाला एन साइन थिटा. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट कुठला झाला, एन साइन थिटा. आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट काय झाला, एन कॉस थिटा. आता या डायग्राम मध्ये लक्षात का बघा, या एन कॉस थिटाला बॅलन्स कोण करायला लागले, mg बॅलन्स करायला लागलाय बघा. इक्वल अँड अपोजिट, त्याला आपण काय म्हणतो, फोर्स इज बॅलन्स्ड. सो दिस व्हर्टिकल कॉम्पोनंट एन कॉस थिटा इज बॅलन्स्ड बाय वेट mg. मग आता मला आणखी एक सांगा, हा एन साइन थिटा मात्र कसा आहे बघा, अलॉंग रेडियस टुवर्ड सेंटर ऑफ द रोड, अलॉंग रेडियस टुवर्ड सेंटर. म्हणजे या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स काम कोण करायला लागलाय, एन साइन थिटा करायला लागलाय. बरोबर आहे, या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स काम कोण करायला लागलंय, एन साइन थिटा. म्हणजे लक्षात येत आहे, एन कॉस थिटा इज इक्वल अँड अपोजिट टू mg, बॅलन्स्ड. आणि एन साइन थिटा काय आहे, सेंट्रिपिटल फोर्स आहे. म्हणजे या ठिकाणी मी आता तुम्हाला इक्वेशन दाखवतो बघा. मला थोडीशी डायग्राम इथं पुसा लागते. तर आपल्याकडे आता एन कॉस थिटा ह्याला बॅलन्स कोण करताय, mg बॅलन्स करताय. एन कॉस थिटाला कोण बॅलन्स करताय, mg बॅलन्स करताय. लक्ष द्या सगळ्यांनी, इथं एन कॉस थिटा इज बॅलन्स्ड बाय mg, एन कॉस थिटा इज बॅलन्स्ड बाय mg. आणि एन साइन थिटा काय करतोय, मग असं आठवतो डायग्राम, अलॉंग रेडियस टुवर्ड सेंटर. म्हणजे हा काय झाला, सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सचा व्हीचा फॉर्म्युला काय, mv स्क्वेअर अपॉन r. हे झालं इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 2. सो डिवाइड इक्वेशन 2 बाय 1. बघा कशाला डिवाइड करायचं आहे, डिवाइड इक्वेशन 2 बाय 1. 2 ला 1 डिवाइड करायचं आहे. वरती 1 पाहिजे, डिनॉमिनेटरला 2 पाहिजे. बघा एलएचएस ला एलएचएस, आतल्या आरएचएस. तर काय होणार बघा सांगा, एन साइन थिटा, एन साइन थिटा अपॉन इथं काय असणार आहे, एन कॉस थिटा. हे झालं एलएचएस ला एलएचएस. आणि आरएचएस ला काय असणार आहे,
पहिल्यांदा असणार आहे 2mv²/r आणि mg काय जाणार आहे डिवाइड जाणार आहे. सो 1/mg. mm गेट्स कॅन्सल, nn गेट्स कॅन्सल. आणि मला सांगा व्हॉट इज sin θ अपॉन cos θ? व्हॉट इज sin θ अपॉन cos θ? इट बिकम्स yes करेक्ट tan θ. इट बिकम्स tan θ. त्यामुळे आता इथं इक्वेशन काय झाले बघा थोडक्यात या ठिकाणी इक्वेशन sin θ अपॉन cos θ. इट बिकम्स द tan θ. आणि RHS ला काय उरलंय वरती उरलंय v² आणि खाली काय उरलंय RG. त्यामुळे इथे इक्वेशन काय झालं v² अपॉन RG. tan θ इज इक्वल टू v² अपॉन RG. मग आपल्याला कशाचा फॉर्म्युला पाहिलाय आपल्याला पाहिला स्पीडचा म्हणजे v चा. सो v² इज इक्वल टू काय झालं RG डिवाइड आहे इकडे गेले की मल्टिप्लाय याला. सो फॉर्म्युला काय झाला RG tan θ. सो फॉर्म्युला काय झाला RG tan θ. मग याच्यामध्ये दोन्हीकडे स्क्वेअर रूट काढतो. सो v इज इक्वल टू √RG tan θ. सो v इज इक्वल टू √RG tan θ. इट इज द मॅक्झिमम स्पीड कुठल्या रोड वरती बँक रोड वरती. काल आपण बघितलं तर कुठला होता हॉरिझॉन्टल कर्व रोड आणि हा कुठला आहे सड केलेला बँक रोड वरती असेल तर v इज इक्वल टू √RG tan θ. सो इट इज द मॅक्झिमम स्पीड. एवढ्या स्पीडनं तर जो गाडी जर गेली तर तो सेफ मध्ये असू शकते. आता जर तुम्हाला विचारलं की मॅक्झिमम स्पीडच्या ऐवजी अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला तयार करा तो देखील सोपा आहे. बघा ह्या इक्वेशन बरोबर मी 3 म्हणलं आणि 3 वरनं काय होणार सांगा त्या इक्वेशन 3 वरनं इक्वेशन काय होणार किंवा इथून बघा ह्याला मी इक्वेशन नंबर 3 जर दिलं तर मला सांगा मला थिटाचा फॉर्म्युला पाहिजे असेल तर काय होणार आहे सिंपल आहे tan तिकडे घेतो. सो थिटा इज इक्वल टू काय होणार tan तिकडे गेले की तिकडे गेले काय होणार आहे tan इनव्हर्स. सो इट बिकम्स tan इनव्हर्स v² अपॉन RG. tan इनव्हर्स v² अपॉन RG. सो मॅक्झिमम स्पीडचा फॉर्म्युला √RG tan θ. आणि अँगल ऑफ बँकिंग किती ना अँगल चढ करायचा आहे हे सांगणार फॉर्म्युला थिटा इज इक्वल टू tan इनव्हर्स v² अपॉन RG. तर लक्षात ठेवा हे पुन्हा एकदा स्वतः करा आणि मी जे सांगतोय पुन्हा हे आपण लेक्चर जेव्हा चालू होतील तेव्हा मी सगळं रिवाइज करणारच आहे. असं नाही आहे की आता ऑनलाईन मध्ये घेतलं आणि सगळं झालं असं नाही आहे. तर घरात बसून थोडीशी आपल्याला आपलं कंटिन्युटी असावी आणि थोडं नॉलेज मिळावं म्हणून मी आपण हे सगळे सक्सेस अकॅडमीचे PCMB चे ऑनलाईन लेक्चर चालू केलेले आहेत. पण जेव्हा आपले लेक्चर चालू होतील त्यावेळेला पुन्हा क्लासमध्ये रिवाइज केलं जाईल. तर जेव्हा गाडी कशावर असेल बँक रोड चढ असेल फी इज इक्वल टू √RG tan θ. हा मॅक्झिमम स्पीड आणि अँगल ऑफ बँकिंगचा tan तिकडे घ्या tan इनव्हर्स v² अपॉन RG. हा त्याचा काय असणार आहे फॉर्म्युला असू शकतो. लक्षात आलं हे मी सांगितलं एकदा पुन्हा रायटिंग करून रिवाइज करा. सगळ्यांनी वेळ वाया घालवू नका. ओके.